आजपासून आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय, करंट इलेक्ट्रिसिटी. फिजिक्स सेकंडचं चॅप्टर राहील ते. असंच चॅप्टर आपल्याला 11th पण होतं. मग पहिले आपल्याला 10th आणि 11ची आज फक्त रिव्हिजन करायची आहे आणि उद्यापासून मग ते चॅप्टर स्टार्ट होईल. याचं बेसिक काय आहे करंट इलेक्ट्रिसिटीचा मी तुम्हाला बेसिकमध्ये ते शिकवलंच होतं. प्लस 11, 12, 10thला पण झालेलं आहे तुमचं ते सगळं. ते बघा, इलेक्ट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज राहतो. प्रोटॉन्स ऐकला असेल, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. हे जे इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आहे पार्टिकल्स, दे आर कॉल्ड चार्जेस. झालं. आपल्याला एक शब्द लागेल इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन आपण पाहिली होती 11thला आणि बेसिकला. इट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, that is charge upon time. So I is equal to Q upon T. Q means charge, capital or small. T is the time. मग इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन होती आपली, इट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. एसआय युनिट जे चार्जचं ते काय होतं कुलोम, आणि टाईमचं एसआय युनिट होतं सेकंद. झालं. मग इलेक्ट्रिक करंटचं एसआय युनिट जे राहील ते कुलोम पर सेकंद, दॅट इज कुलोम पर सेकंद. इट इज कॉल्ड ॲम्पियर. त्यालाच काय म्हणतात ॲम्पियर म्हणतात. सो एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज ॲम्पियर. ही सगळी रिव्हिजन चालू आहे आपली, लक्षात ठेवा. झालं. कुठलंही इलेक्ट्रिक सर्किट असेल त्याच्यातून जर इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायचा असेल तर त्यासाठी आपल्याला सर्किट लागतं. या पद्धतीने आपण सर्किट बनवतो. हा ए बी कंडक्टर आहे. कंडक्टर मीन्स द सबस्टन्स विच अलाउज द करंट टू फ्लो थ्रू इट, दॅट इज कॉल्ड कंडक्टर. and the substances which do not allow the current to flow through it are called insulators. जसं कॉपर आहे, सिल्वर आहे, बरोबर, ॲल्युमिनियम आहे, याच्यातून करंट फ्लो होतं ते कंडक्टर झाले. रबर असेल, ग्लास असेल, याच्यातून करंट फ्लो होत नाही, त्यांना इन्सुलेटर्स म्हणतात. ही जी दाखवली आपण ही बॅटरी आहे, याला म्हणतात सोर्स ऑफ ई एम एफ. सोर्स ऑफ ई एम एफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ईने दाखवतात. जी लार्जर लाईन आहे दॅट इज पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी अँड दिस वन इज द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. दिस इज प्लग की के. नाव द पॉईंट ए ऑफ धिस कंडक्टर, कंडक्टर म्हणजे वायर, इज ॲट पॉझिटिव्ह पोटेन्शियल अँड दिस विल बी ॲट निगेटिव्ह पोटेन्शियल. सो A point of conductor is at positive potential and B point is at negative potential. So there is a difference in potential. Potential means the level of charge at that point is called potential. So this one will be the greater potential and this is lesser potential. The positive potential जास्त असतं, negative potential कमी असतं, बरोबर. मग ह्या ए आणि बी पॉईंटमध्ये पोटेन्शियलमध्ये डिफरन्स पडला, त्याला म्हणतात पोटेन्शियल डिफरन्स, पी डी, की जे आपण व्हीने दाखवतो. पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टमध्ये मेजर करतात. सो डिफरन्स बिटवीन पोटेन्शियल बिटवीन द टू पॉईंट्स ऑफ कंडक्टर इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स and it is denoted by V and its SI unit is volt. Due to this potential difference, the current flows through the circuit. Always the direction of current is from positive terminal of battery to the negative terminal of battery, but the charge flows through the circuit from negative terminal of battery to the positive terminal of battery. झालं. असं आपलं होतं. जितकं पोटेन्शियल इन्क्रीज होईल तितकं करंट कंडक्टरमधून जास्त फ्लो होईल. झालं. मग त्याला होता ओहम्स लॉ म्हणतो आपण.
ओहम्स लॉ 11वीला होता, तुम्हाला 10वीला पण होता, 10thला व्ही इज इक्वल टू काय होता आय आर. दिस इज द ओहम्स लॉ. व्ही पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ कंडक्टर. I is the electric current and R is the resistance of that conductor. So V is equal to IR. Ohm's law कायम लक्षात ठेवायचं. That is V directly proportional to I or I directly proportional to V. म्हणजे जर पोटेन्शियल इन्क्रीज झाला तर कंडक्टरमधून फ्लो होणारं करंट इन्क्रीज होतं. मग ओम्स लॉ आपण असं लिहिलं होतं, सो लॉंग ॲज द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट then the current flowing through the conductor is directly proportional to the potential difference applied between the two ends of conductor. आता याच्यात एक शब्द आला आहे, so long as the physical state of conductor remains constant. Physical state means the dimension of conductor and its temperature remains constant. म्हणजे कंडक्टरचं टेम्परेचर आणि डायमेन्शन चेंज व्हायला नको, तेव्हा करंट कोणानुसार चेंज होतं, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ कंडक्टर. सो दिस इज ओम्स लॉ. व्ही इज इक्वल टू आय आर. आता याच्यात बघा आर म्हणजे काय होतं, आर इज कॉल्ड रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर. कंडक्टरचा काय तो रेजिस्टन्स आहे. मग आता रेजिस्टन्सविषयी माहिती तुम्हाला बऱ्यापैकी. रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर आर. This is symbol of resistance as like the speed breaker on the road. रोडमध्ये जसे स्पीड ब्रेकर असतात त्या पद्धतीने त्याचा सिम्बॉल आहे रेजिस्टन्सचा. आता हा फॉर्म्युला आपला पाठ आहे, व्ही इज इक्वल टू काय आय आर. सो आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. मग एस आय युनिट काढता येईल आपल्याला रेजिस्टन्सचं. करंट कशात मोजता, ॲम्पियर, सॉरी ॲम्पियर, आणि पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टमध्ये. सो इट इज व्होल्ट पर ॲम्पियर. रेजिस्टन्सचं एस आय युनिट झालं ते झालं. मग यालाच म्हणतात ओहोम. सिम्बॉल असा आहे त्याचा. सो एस आय युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओहोम. आता पुढे नीट बघा, मग कुठलंही इलेक्ट्रिक सर्किट असेल तर त्याच्यात नंबर ऑफ कॉम्पोनंट्स जॉईंट असतात, पण कंडक्टर पाहिजे, सोर्स ऑफ ई एम एफ बॅटरी लागते, प्लग की के लागते. आता 1 ओहमची डेफिनेशन पाहिजे आपल्याला. डेफिनेशन ऑफ 1 ओहम नीट बघा. मग हा कंडक्टर आहे, त्याचा काय दाखवला आपण रेजिस्टन्स. इथं काय जॉईन करायची, बॅटरी, प्लग की के जॉईन करू, झालं. ई ही जी बॅटरी, हिच्या बॅटरीचा पोटेन्शियल आहे 1 व्होल्ट, झालं. याच्यातून हा कंडक्टर आहे ए बी. या कंडक्टरमधून करंट फ्लो व्हायला पाहिजे 1 ॲम्पियर. तेव्हा या कंडक्टरचा रेजिस्टन्स किती असतो, 1 ओहम असा असतो. बघा मग आता व्यवस्थित काय फॉर्म्युला दिला तुम्हाला मी, व्ही इज इक्वल टू आय आर. सो आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. रेजिस्टन्स 1 ओहम, तेव्हा पोटेन्शियल किती असतं, पोटेन्शियल डिफरन्स 1 व्होल्ट, करंट 1 ॲम्पियर. मग 1 ओहम रेजिस्टन्स कशाला म्हणायचं, द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इज सेड टू बी 1 ओहम when 1 volt of potential difference is applied between the two ends of conductor produces the current of 1 ampere. वापस एकदा दुसऱ्या भाषेत आता उलट्या. when 1 volt of potential difference is applied between the two ends of conductor and that produces the current of 1 ampere, then the resistance of that conductor is 1 ohm. म्हणजे 1 व्होल्ट एवढा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करावा लागेल, तेव्हा करंट किती फ्लो व्हायला पाहिजे त्या कंडक्टरमधून 1 ॲम्पियर. तेव्हा त्याचा रेजिस्टन्स किती असतो, 1 ओहम असा असतो, झालं. आता याच्यात फंडामेंटल गोष्टी कोणत्या होत्या, हा कंडक्टर इलेक्ट्रिक सर्किट तयार झालं, ते ही प्लग की दाखवतो आपण केने, हा सोर्स ऑफ ई एम एफ ईने दाखवतो, झालं. आणि हे जे तयार होतं याला काय म्हणतात, मग सर्किट म्हणतात.
राहील लक्षात? हे सगळं आपण 11th ला शिकलेलं आहे. आता रेजिस्टन्सच्या काय गोष्टी होत्या. बरं, रेजिस्टन्स म्हणजे काय ते राहून गेलं आपलं. तर हे करंट असा फ्लो होतो आहे कंडक्टरमधून. हा रेजिस्टन्स काय करेल, या फ्लोईंग करंटला अपोज करतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो, जसं स्पीड ब्रेकरचं काम आहे. काय स्पीड ब्रेकरचं काम? टू अपोज द स्पीड ऑफ व्हेकलची स्पीड जी आहे ती काय करतो, तो अपोज करतो. तशीच गोष्ट रेजिस्टन्सची असते. रेजिस्टन्स इज द अपोजिशन ऑफर्ड बाय कंडक्टर टू फ्लोईंग करंट. जितका रेजिस्टन्स जास्त राहील तितकं त्या कंडक्टरमधून जाणारं करंट कमी होईल. सो इफ द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इज लार्जर देन द करंट फ्लोईंग थ्रू सर्किट इज स्मॉलर. जितका जास्त रेजिस्टन्स तितकं करंट कमी फ्लो होईल, किंवा त्याच्या उलटं पण राहील. रेजिस्टन्स कमी असेल तर करंट काय होईल, जास्त फ्लो होईल. झालं. रेजिस्टर हे इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्या रेजिस्टरची जी प्रॉपर्टी अपोज करण्याची करंटला, त्याला काय म्हणतात, रेजिस्टन्स. या रेजिस्टन्सविषयी आपण अजून काही शिकलो होतं बघा. 2 प्रकारचे आपण कॉम्बिनेशन शिकलो होतो. असं होतं, पॅरलल कॉम्बिनेशन. कसं जॉईन केलं होतं आपण, वन आफ्टर अनदर असे रेजिस्टन्स जॉईन केले होते. R1, R2, R3 पॉईंट ए आणि बीच्या मध्ये. हे जे कॉम्बिनेशन आहे दॅट इज कॉल्ड सिरीज कॉम्बिनेशन. 10thला तर तुम्हाला, 11th काही शिकलेच नाही तुम्ही, कोरोनामुळे पास होऊन गेले. बरोबर, कॉलेज पण नाही भरलं आणि क्लास पण नव्हतं लावला काहींनी. सो इट इज द पॅरलल कॉम्बिनेशन. आता हे 3 रेजिस्टर्स आपण जोडले की ज्यांचा रेजिस्टन्स किती आहे, R1, R2 आणि R3. टोटल रेजिस्टन्स काढायचा असेल बिटवीन पॉईंट ए अँड बी, देन इट्स फॉर्म्युला R1 प्लस R2 प्लस R3. RS इज द इफेक्टिव्ह और रिझल्टंट और टोटल रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. सिरीजसाठी एस वापरला आहे आणि इट इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. बरोबर. समजा 2 ओमचा असेल, हा 2 ओमचा, 2 ओम, 2 प्लस 2 प्लस 2 किती झाले, 6 ओम. म्हणजे याचा अर्थ असा, द रेजिस्टन्स ऑफ टोटल रेजिस्टन्स ऑफ कॉम्बिनेशन इन्क्रीजेस. म्हणजे याचा अर्थ, इफ वी वॉन्ट टू इन्क्रीज द रेजिस्टन्स देन द रेजिस्टर्स मस्ट बी कनेक्टेड इन सिरीज. सिरीजमध्ये जॉईन करावे लागतील. जर तुम्हाला काय वाढवायचं असेल, रेजिस्टन्स वाढवायचं असेल. दुसरे कॉम्बिनेशन तुम्हाला लक्षात येत असेल ते होतं पॅरलल कॉम्बिनेशन. तुम्ही जॉईन केलं होतं असं बघा, हा एक रेजिस्टन्स होता, दुसरा त्याला पॅरलल असा, तिसरा या पद्धतीने बिटवीन पॉईंट ए अँड बी. दिस इज R1, R2 and R3. So 3 resistors are connected in parallel. Then the effective resistance between point A and B is given by 1 upon Rp is equal to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. So in parallel combination, the resistance, total resistance of conductor decreases. याच्यात टोटल रेजिस्टन्स इन्क्रीज झाला होता, याच्यात डिक्रीज होईल. इथं करंट कमी फ्लो होईल, इथं करंट जास्त फ्लो होईल. झालं. अजून दुसऱ्या भाषेत, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन होतं, मी पॅरलल लिहिलं. द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन इज द सम ऑफ रेजिस्टन्स ऑफ ऑल रेजिस्टर्स. इथं कसं बोलाल, पॅरललमध्ये हे सिरीज होतं. द रेसिप्रोकल ऑफ combination of parallel combination resistance is equal to the sum of reciprocal of all resistances. म्हणजे सिरीजमध्ये वाढेल रेजिस्टन्स आणि
पॅरललमध्ये काय होईल, डिक्रीज होईल. हे सगळं मागचं होतं आपलं, ती रिव्हिजन करून द्यायची होती तुम्हाला. त्याच्यावरचे न्यूमरिकल्स दिले होते तुम्हाला बेसिकमध्ये, पण काही नवीन पोर आहेत त्यांच्यासाठी पुन्हा रिपीट करून देतो मी. खरंच रेजिस्टन्स इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो त्याच्यासाठी. मग क्वेश्चन 3 रेजिस्टर्स ऑफ रेजिस्टन्स 3 ओहम 5 ओहम and 6 ohm are connected in series combination. Find the resultant resistance of कॉम्बिनेशन. सोपा आहे तो न्यूमरिकल फॉर्म्युला, तुमचं ऑलरेडी आत्ताच रिपीट केला आपण.